नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे सोहम आणि काजल यांचं आयुष्य कसं मार्गी लागणार आहे, सोहमच्या आयुष्यातलं आलेलं संकट कसं दूर होणार आहे, या बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, सोहम अनामिकाला कसा डिवोर्स देणार, अनामिका हे एक वादळ बनवून एक मनामध्ये सूडबुद्धी घेऊन तिनं सोहमशी लग्न केलेलं आहे, हे सत्य कला सर्वांच्या समोर कसं आणणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सोहम जो आहे तो खूप डिस्टर्ब झालेला असतो. तो प्रत्येक वेळेस निलेशला भेटायला जात असतो. जेव्हा जेव्हा तो निलेशला भेटायला जात असतो तेव्हा निलेश त्याला म्हणत असतो की सोहम, मला प्रत्येक वेळेस असं का वाटतंय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या नात्यामध्ये तू खुश नाहीये, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सोहम त्याला म्हणत असतो, नाही रे असं काही नाहीये, फक्त ना माझ्या मनात थोडंसं गिल्ट आहे. मला नेहमी असं वाटत राहतं की मी ना अनामिकाला न्याय मिळवून देऊ शकत नाही, अनामिकाच्या बाबतीत मी चुकीचं वागत आहे असं मला वाटत आहे, असं सोहम इकडे निलेशला सांगतो. पण निलेश मात्र त्याला म्हणत असतो की अरे असं काय म्हणतोस तू. आणि मग निलेश त्याला दारू ऑफर करतो. तेव्हा सोहम म्हणतो की नाही नको मला, म्हणजे मी ऑकेजनली असं म्हणजे कधीतरी घेतो, पण मी घरीच घेतो, मी असं बाहेर घेत नाहीये, असं तो स्पष्टपणे सांगतो. मग घरी येतो तो निघून. अनामिका त्याच्या समोरच असते. अनामिका ही काही त्याच्याशी नीट वागत नाही, बोलत नाही. अनामिका त्याला कुचक्यासारखं बोलत असते, म्हणजे जणू काही सोहम तुला काही लायकीच नाहीये असं तिचं वागणं चाललेलं असतं. मग एके दिवशी असं होतं की अनामिका ही आता निलेशला भेटायला जाते, कारण तिने ठरवलेलं असतं की सोहम जो आहे तो अजूनही तिने ठरवलेला आहे त्या पद्धतीने बिघडलेला नाही, म्हणून तिने त्याला भेटायला गेलेले असते. पण कलाच्या नजरेतून ही गोष्ट काही चुकत नसते. कला म्हणत असते की सोहम घरी येतो तो वेगळ्याच अवस्थेत असतो, त्याची मानसिक अवस्था ठीक नाही की काय असं जाणवत असतं, तो खूप डिस्टर्ब असतो आणि त्याचबरोबर त्याच्या बाबतीत नक्कीच काहीतरी वेगळं सुरू आहे हे काजलच्या लक्षात येत असतं. तेव्हा मात्र कलाच्या लक्षात येत असतं. कला जी आहे ती प्रत्येक वेळेस विचार करत असते, ती म्हणत असते की नाही नाही तसं काही नसावं असंही तिला वाटतं. पुन्हा इकडे दुसऱ्या दिवशी निलेशचा फोन येतो आणि सोहम निलेशला भेटायला जातो. रात्री अपरात्री उशिरा येत असतो, म्हणजे त्याच्या लक्षातही येत नसतं की आपण किती वाजता घरी येतोय, काय चाललेलं आहे. अनामिका मात्र घरी आलं की त्याला टॉर्चर करत असते आणि घरातल्यांच्या समोर तर खूपच सोज्वळ अशी सून असल्याचा ती मानत असते. तिनं दाखवत असते की आपण खूप चांगलं आहे, पण तिच्या मनामध्ये जे काही चालू आहे ते मात्र कलाच्या नजरेतून काही चुकत नसतं, कारण त्याच गोष्टी इकडे नैना आणि त्याचबरोबर रोहिणी या दोघींनाही समजलेले असतात. आता सोहम खूप डिस्टर्ब होतो. अनामिका त्याला म्हणते की सोहम एक गोष्ट लक्षात ठेव, मला ना पहिलं जसं छान वाटायचं, मी खुश असायचे ना, तसं मला वाटतच नाहीये. म्हणजे आपलं लग्न झालंय, आपण एकमेकांच्या पसंतीनं लग्न केलंय, तरीही मला तसं काही वाटत नाही, हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सोहम आता जातो आणि तो म्हणतो की फायनली आज दारू पिलीच पाहिजे, कारण त्याला खूप वाईट वाटत असतं. आणि मग निलेशने ऑफर केलेली असते आणि तो दारू पितो. तो दारू पिऊन घरी येतो तेव्हा कला त्याला पाहते. कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे अशा पद्धतीने या सर्व गोष्टी घडतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, हे इकडे कला बोलत असते. कलाला मात्र काळजी वाटत असते. कला म्हणत असते की नाही काही झालं तरीही हे सगळं जे काही घडलेलं आहे ना ते खूपच चुकीच्या पद्धतीनं घडत आहे, यामध्ये काहीतरी गोंधळ आहे. इकडे सोहमचं वागणं आता बिघडत चाललेलं असतं. वरचेवर सोहम रोजच जात असतो, रोज दारू पित असतो, घरी येत असतो. त्यावेळेस कला अद्वैतला म्हणू लागते की अद्वैत तू सोहमशी बोलून बघ ना जरा, मला ना त्याचं वागणं बिघडलंय असं वाटतंय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय झालं त्याला, मला तर नाही वाटत असं काय. तेव्हा कला म्हणते की अरे बघ तू एकदा नीट, तुझ्या लक्षात येईल नक्की काय झालेलं आहे, असं म्हणत कला ही अद्वैतला समजावत असते. पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो अगं त्याचं आयुष्य आहे, त्याची पर्सनल लाईफ आहे, त्याच्यामध्ये आपण काय ढवळाढवळ करायची, असं अद्वैत म्हणत असतो. पण कला ऐकत नसते. इकडे कला जी आहे ती सोहमच्या रूम मध्ये चहा घेऊन आलेली असते आणि तेवढ्यातच अनामिका सोहमला म्हणत असते की तू काय करतोस रे, म्हणजे तू चांदेकर आहे, या व्यतिरिक्त तुझ्याकडे स्वतःच असं काय आहे, आणि त्या ज्या पेंटिंग्स तू बनवत असतो ना त्याला काय किंमत आहे, आतापर्यंत किती पेंटिंग्स विकलेत सांग बरं मला, म्हणजे कवडी मोल असतील तुझ्या त्या पेंटिंग, त्यांना कशाची ही किंमत नाहीये, आणि तू काय सांगत असतोस ते तू पेंटिंग करतोय. कलाला मात्र खूप वाईट वाटतं, कारण कला पण एक कलाकार आहे, एक आर्टिस्ट आहे आणि तिच्या कलेबद्दल तिचं स्वतः त्या कलेवरती किती प्रेम आहे हेही तिला माहिती आहे. त्याचबरोबर सोहमही किती छान पेंटिंग्स काढतो हे सगळं तिला माहिती असतं, तेव्हा तिलाही वाईट वाटतं.
ती विचार करू लागते की नाही, हे सगळं अशा पद्धतीनं नाही झालं पाहिजे. सोहम डिस्टर्ब झालेला असतो. सोहम फक्त खाली मान घालून ऐकतो. सोहम एका शब्दानेही बोलत नाही. आता मात्र कला म्हणते की नाही, या अनामिकाचं नक्की काय चाललंय ते मला बघायलाच लागणार आहे. आणि नेमकं संध्याकाळी अनामिका निलेशला सांगत असते की आपला प्लॅन वर्क होतोय, आता त्याच पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आणि जर तू काम केलंस व्यवस्थित तरच तुला त्याचा मोबदला मिळणार आहे, अन्यथा नाही, असं ती सांगत असते. मला म्हणत असते म्हणजे कसलं काम आहे, कारण इकडे अनामिकाच्या बोलण्यातनं तिला येतं की ते म्हणजे मी सूड घ्यायच्या दृष्टीने या घरात आलेली आहे. तेव्हा मात्र कलाला धक्का बसतो. कला अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तू एकदा सोहमशी बोलून घे, पण अद्वैत कलालाच वेड्यात काढतो. कलाला म्हणू लागतो की तू काहीतरी चुकीचा विचार करते, असं काही मला वाटत नाही, असं अद्वैत तिला सांगत असतो. परंतु इकडे कलाला मात्र आता खूप राग आलेला असतो. कला म्हणत असते की नाही, काहीतरी विचित्र असं घडत आहे, त्यामुळं मला या सर्व गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. म्हणून कलाने ठरवलेलं असतं की हा जो सोहम आणि त्याचबरोबर अनामिका यांच्या मागावर राहायचं आणि आपल्या हाती काय लागतंय बघायचं. पण नेमकी अनामिका बाहेर पडत असते त्यावेळेस इकडे कला बाहेर निघालेली असते. कलाने या सर्व गोष्टी अद्वैतला सांगितलेल्या असतात आणि ती अद्वैतला म्हणत असते की चल एका कॅफेमध्ये जायचंय, चांदेकर चल. अद्वैत म्हणतो सगळं काय चाललंय, महत्वाची मीटिंग आहे मला. ती म्हणते नाही, मीटिंग वगैरे नंतर होईल, काही प्रॉब्लेम नाहीये, तू आधी चल माझ्यासोबत, मी तुला काय सांगते ना ते ऐक. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे जाऊया. मग अद्वैत आता त्या मीटिंगला जाण्यासाठी तयार होतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा आता कला आणि अद्वैत त्या कॅफेमध्ये जातात आणि तिथे सोहम आणि अनामिका आलेले असतात, तेव्हा अद्वैत म्हणतो असं की कोण आहे ही मुलगी, म्हणजे ही अनामिकाच आहे ना, मग ही कोणाबरोबर आली इथं, असं अद्वैतचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते की थांब जरा चांदेकर, आणि मग ती म्हणत असते की ऐक. कला मात्र मोबाईल काढते आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवायला ठेवते. जेव्हा ती व्हिडिओ बनवते तेव्हा त्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये ती जी अनामिका आहे ती म्हणत असते की मला ना एक गोष्ट विचारायची आहे, आणि ती म्हणजेच की आत्ता हे सगळं जे काय चाललेलं आहे ना ते भयानक आहे चांदेकर, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, असं कला बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो म्हणजे, तेव्हा कला म्हणते ऐक ना, तू काय झालंय ते तुझ्या लक्षात येईल, असं म्हटल्याबरोबर कलाने सांगितल्याबरोबर अद्वैत शांतपणे ऐकत असतो. तेव्हा ती म्हणत असते की हे बघ, कॉलेजमध्ये त्या सोहमने मला खूप त्रास दिलेला होता, त्यामुळं ना मी त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी हे लग्न केले. त्याला वाटत आहे की मी त्याच्या प्रेमात वगैरे होती म्हणून लग्न केले, तर नाही, मला त्याला उद्ध्वस्त करायचं होतं, कारण त्याने जे आतापर्यंत मला त्रास दिलेला आहे मला त्याने नाकारलेलं होतं. कॉलेजमध्ये असताना मी त्याच्या खूप मागे लागलेली होती, तरीही त्याने मला नाकारलं, पण त्या सगळ्या गोष्टीचा बदला मी आता घेत आहे आणि त्याला कळलेलं आहे की मी त्याची वाट लावणार आहे. तेव्हा मात्र कलाला त्याचबरोबर अद्वैतला दोघांनाही धक्का बसतो की ही काय बोलते नक्की, म्हणजे आपल्या सोहमने कधी कोणाला त्रास दिला असेल अशी गोष्ट घडूच शकत नाहीये, हे त्यांच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळेजण पाहत असतात. तेव्हा कला म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळं झालेलं आहे, आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढला पाहिजे. आता सोहम घरी आलेला असतो, अनामिकाही घरी असते. कलाचं आता बारीक लक्ष असतं आणि कला अद्वैतला म्हणत असते की हे बघ चांदेकर, मी या गोष्टीचा व्हिडिओ काढलेला आहे. सोहम घरी येतो, अनामिका त्याला पुन्हा टॉर्चर करण्याचा प्रयत्न करते, पण सोहम मात्र त्याचं काहीच ऐकत नाही. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की काय झालं नक्की, म्हणजे याला काहीच फरक पडत नाहीये, कारण फरक तरी पडणार कसा, सोहमने आणि त्याचबरोबर कलाने अद्वैतने एकमेकांची भेट घेत हे सगळा जो काही घडलेला प्रकार होता तो समोर आणलेला असतो, सगळ्या गोष्टी समोर आणलेल्या असतात. आणि त्याचमुळं आता इकडे आज ते दोघंही कितीही बोलत असले अनामिका, तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झालेल्या असतात. कारण अनामिका ही म्हणत असते की मला ना या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत ना त्या सगळ्याबरोबर मार्ग काढायचा आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर कला म्हणते की नाही, आता चांदेकर मी शांत राहणार नाही. मग सगळ्यांच्या समोर कला म्हणत असते की आजपर्यंत ही अनामिका आपल्याला फसवत आलेली आहे, अनामिकाचं काही सोहमवरती प्रेम नाही, तिने फक्त सोहमला उद्ध्वस्त करण्यासाठी या घरात आलेली आहे. कारण तो व्हिडिओ जो बनवलेला असतो त्यामध्ये सगळ्या गोष्टी ऐकायला येत असतात. एका तिच्या मित्राला, म्हणजे जो मित्र सोहमचा आणि त्याचबरोबर अनामिकाचा दोघांचाही कॉमन फ्रेंड आहे, त्या मित्राला तिने पैसे देत आहे आणि त्याचबरोबर सोहमला टॉर्चर करत आहे. आज कितीतरी दिवस झालं, 8-15 दिवस झालं रोज सोहम आपल्या घरामध्ये दारू पिऊन येतोय, त्याची मानसिक अवस्था बिघडत चालली, याकडे कोणाचंच आपलं लक्ष नाहीये. आणि याच गोष्टीचा फायदा हे अनामिकाने करून घेतलेला आहे. हे सगळं चालू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय घडतंय. अनामिका मात्र आता म्हणत असते की आता माझी वाट लागली की काय, असं अनामिकाला वाटू लागतं. तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी जेव्हा झालेल्या असतात
तेव्हा मात्र इकडे कला, अद्वैत त्याचबरोबर सगळेजण घरातले असतात आणि रजनीला तर एवढा मोठा धक्का बसतो की रजनीला चक्कर येऊ लागते. मग सगळेजण रजनीला सावरायला जातात, कारण रजनीसाठी तिच्या मुलाचा संसार, तिच्या लेकाचा संसार बहरतोय. अनामिकासारखी गोड सून आपल्याला मिळालेली आहे, पण आता तिला कळलेलं असतं की अनामिका ही आतल्या गाठीची आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या असतात त्या खूप भयानक असतात. कला मात्र सगळ्यांच्या समोर आणत असते. आबांना तर काळजी वाटायला असते की हे आमचं शेंडफळ आणि याचा संसारही आता उद्ध्वस्त होत आहे. आबांना ही गोष्ट सहन होत नसते आणि इकडे अनामिकाकडे आता तिने केलेली चूक जी आहे ती मान्य करण्याशिवाय कुठलाच पर्याय राहिलेला नसतो. आणि त्यामुळं अनामिका सुद्धा सगळ्यांच्या समोर ती मान्य करते की हो, मी या माणसाचं सूड घेण्यासाठी या घरात आलेले आहे. हे सगळं तिने स्वतःच्या तोंडाने कबूल करते. रजनीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, माझ्याच लेकाच्या बाबतीत काय घडतंय, हे सगळं कोण जबाबदार आहे या सगळ्याला. म्हणून रजनी काळजी करू लागते. ती तर जणू काय अंथरून धरून बसलेली असते. कला त्याचबरोबर घरातले सगळेजण तिला समजवत असतात, असं नको करू, कारण आता अनामिकाला घरातून बाहेर काढलेलं असतं. अनामिका म्हणत असते की तू मला बाहेर काढू शकत नाहीये. तेव्हा सोहम म्हणत असतो की हो, मला माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अजूनही हे घर आबांच्या नावावरती आहे. ते घर माझ्या नावावरच नाहीये, तर मी तुला कोणत्याही क्षणी या घरातून बाहेर काढू शकतो. कारण तू विचार कर ना, कारण या घरावरती माझाच हक्क नाहीये, तर तुझा हक्क असण्याचा प्रश्नच येत नाहीये. हे घर आबांचं आहे आणि आबांच्या नावावरती आहे. हे सगळं चाललेलं असतं. इकडे अद्वैतला धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की खरेला मानलं पाहिजे, आज एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तरीही तिचं सोहम आणि अनामिकाच्या संसाराकडे बारीक लक्ष होतं. अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे तिनं सोहमच्या पाठीशी राहिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हे बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की बाद झालं अनामिका, आजपर्यंत तू खूप सहन केलेला आहे, आमच्याकडून तुला त्रास झालेला आहे, बरोबर आहे ना, कारण तू तर सोहमला त्रास देतच नव्हती. मेंटल टॉर्चर तुला होत होतं ना, सोहमला कुठं टॉर्चर होत होतं? सोहम कुठं माणूस आहे ना, तुझ्या गोष्टी बोलत होती त्या गोष्टी त्याने शांतपणे ऐकत होता आणि तुला असं वाटायचं की हे सगळं जे काय आहे ते तुला त्रास होतोय, पण तू सोहमला त्रास दिलेला आहे. सोहम किती शांत आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि कॉलेजमध्ये असताना पण सोहमने तुला काय त्रास दिला असेल याबद्दल आम्हाला तर शंकाच उभी राहिलेली आहे, कारण सोहम कुणालाच त्रास देऊ शकत नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असं कला बोलत असते. आणि आता सोहम तिला म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू घराच्या बाहेर व्हायचं आहे. सोहमने आता अनामिकाला घराच्या बाहेर काढलेलं असतं. घरातलं वातावरण खूप गढूळ झालेलं असतं, कारण घरात सगळे डिस्टर्ब झालेले असतात. तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या दिवशी रजनी विचार करू लागते की नाही, मला काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे, कारण इकडे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होते. मग तिला आठवतं की काजल आणि माझं सोहम किती खुश होते ना, मग मी काजललाच विचारून बघते, पण काजलला विचारण्याआधी घरातल्या मोठ्या घरांना विचारलं पाहिजे, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. म्हणून तिने आता संगीताला फोन करते आणि संगीताला निरोप देते की उद्या भेटायला या. संगीताला कळत नसतं की आता काय झालंय, कारण प्रत्येक वेळेस नैनी काही ना काही गोंधळ घालत असते. मग नैनीनं काय राडा केलाय की काय असं वाटत असतं. म्हणून संगीता तिला काहीच बोलत नाहीये, ठीक आहे म्हणते. आणि त्याच वेळी संगीता जी आहे ती आता दुसऱ्या दिवशी सकाळी चांदेकरांच्या घरी येते. तेव्हा बाहेरच तिथे सरोज भेटते. सरोज भेटल्यावर सरोज विचारते काय झालं खरे, मिसेस खरे? तेव्हा ती म्हणते की मला ना रजनी मॅमनी बोलवलेलं आहे आणि म्हणून मी आलेली आहे. मग रजनीला ती बोलवते, अगं मिसेस खरे आले, तू बोलवलेले ना. पहिल्यांदा सरोज अशी शांत असते. तेवढ्यात नैना समोर येते. नैना म्हणत असते की आई तू? तेव्हा संगीता म्हणते की हो, मला रजनी मॅमशी बोलायचं आहे. तेव्हा नैनाही तिथून निघून जाते. कला कुठं आहे विचारलं, ती म्हणते नाही माहिती मला, गेली असेल बाहेर कुठंतरी, असं बोलणं सुरू असतं. रजनी बाहेर येते आणि रजनी थोडी घाबरलेली असते तिचा अवतार बघून. इकडे संगीताला तर खूप काळजी वाटत असते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, असा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा संगीताला रजनी म्हणते की चला की माझ्या रूममध्ये बसूया आणि तिथे जाऊन बोलूया, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की कला त्याचबरोबर संगीता सगळेजण तिथं आहेत आणि ह्या दोघीजणी आता संगीता आणि त्याचबरोबर इकडे बाकीचे बोलण्यासाठी गेलेले असतात. रजनीला घेऊन ती गेलेली असते आणि तिथे गेल्यावर म्हणू लागते की मी माझ्या सोहमसाठी तुमच्या काजलचा हात मागत आहे. ही गोष्ट जेव्हा संगीताला कळते तेव्हा धक्का बसतो, कारण आता सोहमचं दुसरं लग्न झालेलं आहे.
काजलचं आत्ताशी तिने हे केलेलं असतं, ग्रॅज्युएशन केलेलं असतं आणि या लग्नाच्या बाबतीतला विचार सोहमने दुसरं लग्न करायचा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं ऐकून सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. तेव्हा रजनी तिला सांगत असते, तेव्हा संगीता म्हणत असते की मी विचार करेन, पण एवढा मोठा निर्णय घेणं मला वाटतं तेवढं सोपं नाहीये. हे सगळं कलाच्या बाबांनाही विचारावं लागेल. असं बोलणं संगीताचं चालू असतं. संगीता मात्र विचार करू लागते, पण तिला आठवतं जोगतीन आलेली होती आणि जोगतीने सांगितलेलं होतं की तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि त्यासोबतच तुमच्या मुलींच्या बाबतीत ही आनंदाचे क्षण येणार आहेत. तेव्हा संगीता म्हणते, मग हाच एक आनंदाचा क्षण? मला कळत नाहीये, पण मी ना एकदा विचार करते. असं संगीताचं बोलणं चाललंय असं ती सगळं मनातल्या मनातच बोलत असते. मग ती जायला निघते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि रजनी असं काय बोललेली आहे हा प्रश्न पडलेला असतो. मग इकडे रजनी पण विचार करू लागते की नाही, मला आबांशीही बोललं पाहिजे. मग रजनी आबांकडे जाते. आबांना बोलू लागते की आबांना म्हणते की आबा, मला ना तुमच्याशी बोलायचंय. तुम्हाला सोहम आणि काजलच्या नात्याबद्दल तर माहितीच आहे, पण मला आता असं वाटतंय की अनामिकाचं प्रकरण तर मिटलेलं आहे, जवळजवळ मिटत आलेलं आहे. एकदा का अनामिका बरोबर सोहमने रितसर घटस्फोट घेतला की मग मात्र आपण इथे अनामिकाच्या जागी दुसरी मुलगी आणायचा प्रयत्न करूया. हे सगळं बोलणं आबांनी मान्य केलेलं असतं. आबांनाही पटलेलं असतं की संगीता ज्या पद्धतीने वागत आहे, बोलत आहे, ते सगळं पूर्णपणे चुकीचं आहे. हे सगळं बोलणं जे आहे ते वेगळं आहे असं आबांना वाटत असतं. त्याचबरोबर इकडे रजनी जी आहे ती विचार करत असते. रजनीचं म्हणणं असतं की माझ्या सोहमचा संसार हा सुखाचा झाला पाहिजे, सोहमच्या आयुष्यात कुठलेही विघ्न यायला नको. इकडे सोहम आणि काजल एकत्र असतात. सोहम डिप्रेशनमध्ये असतो तेव्हा काजल सोहमची काळजी घेत असते. त्याला खूप छान पद्धतीने समजावत असते, त्याला सांगत असते, त्याला बारकावे सांगत असते, नक्की कशामध्ये काय करायचं आहे हे सगळं सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की हो बरोबर आहे तुमचं. आणि मग अद्वैतचं म्हणणं असतं की आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कलाने सांगितलेल्या पडतात आणि आबा त्याचबरोबर कला सगळेजण सोहम आणि काजलकडे पाहत असतात. त्यांच्या दोघांच्याही डोक्यात काहीच नसतं, परंतु काजल मात्र अगदी चांगली सेवा करत असते आणि त्याचबरोबर अनामिका मात्र त्याला व्यवस्थित बघतही नव्हती, त्याच्याकडे पाहतही नव्हती. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात. अनामिकाची तर वाट लागलेली असते. दुसऱ्या दिवशी सोहम येतो. त्याने येताना डिवोर्स पेपर बनवून आलेले असतात. डिवोर्स पेपर घेऊन तो अनामिकाकडे जातो आणि तिच्या तोंडावरती डिवोर्स पेपर फेकून मारतो आणि म्हणू लागतो की तुझा इकडे मला माहिती आहे की तुझं काय आहे, तुझी प्रॉपर्टी काय आहे, पण मला ते नको आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर अनामिकाला आता डिवोर्स पेपर देऊन सोहमने काजलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो त्या निर्णयावरती ठाम असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.